जेवणाचा कार्यक्रम रोज डेली चालू आहे. मला शाहू महाराज संस्थेकडून म्हणजे शाहू फाउंडेशन संस्थेकडून मदत आली आहे. तरी 1 वर्ष झालं मी मोफत जेवण देते. आता माझी परिस्थिती तेवढी काही नाही आहे, तरी शाहू फाउंडेशन तर्फे मला मदत आणण्याची मदत आली. पहिले तर मी तुम्हाला जय भीम बोलतो सर्वांना आणि यांच्या कार्याला सलामी करतो. कारण एकदम छोट्या याच्यामध्ये सावित्रीबाई फुले महिला मंडळ म्हणजे कीर्ती महान मूर्ती लहान असा प्रोग्राम सुरू केलेला आहे. असे आमदार खासदार ज्याच्याकडे आखाड प्रॉपर्टी पडलेली आहे त्यांचं काम होऊ शकत नाही. अख्खे बरीच 3 महिने 11 दिवस हा प्रोग्राम त्यांनी राबवलेला आहे. आणि एवढं करून सुद्धाही त्यांनी आम्ही सांगत नाही की बाबा यांना त्यांना मदत करून मदत मागून की माझा अजेंडा पूर्ण भारतभर चालवायची इच्छा आहे. जसे जसे धार्मिक स्थळ आहे गणपती मंदिर, महादेव मंदिर, गणेश मंदिर जे काय असते ते मस्जिद झाली, ख्रिश्चन आपले सगळ्या धर्माचे धार्मिक स्थळ, बौद्ध विहार आणि जे टेम्पल आहे तिथे त्यांना हा प्रोग्राम चालू करायचा आहे. कोणता? ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत जेवण वाटप. त्यांचा मला एक फोन आला की सर आम्ही असा प्रोग्राम करतोय तर तुम्ही आमचा अजेंडा सपोर्ट दिला तर आमच्यासाठी चांगलं होईल. आम्ही करतोय पण आता सध्या 1 महिन्यासाठी माझा जरा प्रॉब्लेम व्हायला आहे. तर मी त्यांना म्हणलो बाबा मी तुम्हाला व्हिजिट मारतो, पहिल्यापासून व्हेरीफाय करतो की तुम्ही सत्य बोलताय असत्य बोलताय मी चेक करतो. बघल्याच्या नंतर छान वाटलं. 200-300 लोक जेवण करतात ते विदाऊट पैशाचे नॉन चार्जेबल. म्हणून माझी इच्छा आहे की हा एजेंडा प्रत्येक ठिकाणी व्हावा. प्रत्येक धर्मस्थळामध्ये हा प्रोग्राम राबवला पाहिजे. महिला गट हो, छोटा गट हो, संस्था हो, कुठे हो, काय घेतली ना नावाची गरज नाही, आपल्याला कामाची गरज आहे. जास्तीत जास्त लोकांना ज्या लोकांनी मेहनत करून आपलं जे भाग बनवलेलं आहे आज ते जेवायला महाग आहे त्यांना आपण मोफत जेवण देऊन करून त्यांचा आपण काहीतरी पुण्य घ्यावं किंवा त्यांचा लाभ आपल्याला भेटेल अशा प्रकारे काम करावं. आणि मॅडमची रिक्वेस्ट मानून मी आज दिनांक 4/8/2025 पासून त्यांना एक आश्वासन देतो की तुमच्या इथं पूर्णा विलेज हा जवळच आहे. शाहू फाउंडेशन मेन केंद्रबिंदू आहे. त्याच्यानंतर आज हेच केंद्रबिंदू सादर करून इथून सर्व प्रकारचे रोजगार, सर्व प्रकारचे मेडिसिन हाफेटमध्ये, सर्व प्रकारच्या ॲम्ब्युलन्समध्ये हाताकडच्या ॲम्ब्युलन्सचा आणि प्रत्येकाला हात तुटला असेल पाय तुटला असेल प्लास्टिकचा हात पाय देऊन त्याला सहकार्य करू. आणि प्रत्येकाच्या घरी पार्ट टाइम फुल टाइम जॉबसाठी आपण सर्व मदत देऊन आपल्या कार्याला समोर घेऊन जाऊ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे की जेणेकरून त्या लोकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आनंद भेटला पाहिजे. म्हणून सर्वांना माझी वेगवेगळी विनंती आहे आणि आपल्या मॅडमला साथ भेटावं अशी आमची विनंती आहे.